महिलांच्या मध्ये आरोग्याबद्दलची जागृती करण्याच्या संदर्भामध्ये तुमच्या डोक्यात काही आहे? कारण महिलांच्या व्यथा तुम्ही फार चांगल्या समजून घेऊ शकाल. बरोबर. महिलांचं तसंच असतं, शेवटच्या क्षणापर्यंत दुर्लक्ष. आणि हे तुम्ही जे प्रश्न विचारायला लागलात ना, मी तर म्हणेन ना, ह्याचा सगळ्यांचा अभ्यास आमच्या आमदार साहेबांनी पूर्ण करून ठेवलेला आहे. कारण त्यांच्या प्रत्येक भाषणातनं किंवा त्यांच्या मी काम करताना त्यांना जवळून बघते. त्यांनी म्हणजे त्यांनी इथपर्यंत की म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना ते मिसरी लावण्याचा मशिरी लावतात बायका, मग त्याच्यामुळे होणारे आजार किंवा स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणारे आजार, वाढतं कॅन्सरचं प्रमाण, ह्यावर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यास केलाय. कारण मी त्यांना मध्यंतरी एक टीम आली होती की ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्यावर आपल्याला काय करता येईल आणि त्यांना सुविधा काय पुरवता येईल. आता मला वाटतं त्यांनी आयुष्यमान हॉस्पिटल म्हणून आपल्याला लवकरच इथं चालू होणार आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक सगळ्या म्हणजे ट्रीटमेंट्स कमीत कमी खर्चात, म्हणजे मला म्हणता येईल की 10 रुपयाच्या खर्चामध्ये आपल्या ह्या महिलांना तिथं अत्यल्प दरामध्ये त्यांना ती सेवा मिळणार आहे. आणि हे म्हणजे मी मोठेपणा सांगणार नाही आमच्या आमदार साहेबांचा, पण ह्या सगळ्यांवर त्यांनी खूप अभ्यास करून हे काम ऑलरेडी चालू केलेलं आहे. येत्या वर्षभरात ह्याचे रिझल्ट आपल्याला नक्कीच दिसतील. कारण त्यांनी त्यांच्या प्रत्येक बोलण्यातनं महिलांचे आजार, महिलांना होणारा त्रास, त्यांनी केलेल्या आपल्या आजाराकडे दुर्लक्ष, ते दुर्लक्ष करू नयेत ह्याच्या जनजागृतीपासून ते त्याच्यावर मिळणाऱ्या ट्रीटमेंटपर्यंत त्यांचा सगळा झालेला आहे, प्लॅन रेडी आहे. फक्त त्याच्यावर इम्प्लिमेंट पण झालेला आहे. फक्त ते आता रिझल्टच्या रूपामध्ये आपल्याला काही दिवसांमध्ये येणार आहे.